महाराष्ट्राचं राजकारण जरी रसातळाला गेलेलं असलं आणि दिवसेंदिवस ते आणखीन खालावत जात असलं तरी ह्या व्यवस्थेला आणि राजकारण्यांना जाब विचारण्याचं काम पत्रकार हा कायमच करत राहील आणि तोही महाराष्ट्रातला पत्रकार आणि त्याचा कणा किती कणखर आहे, ताट आहे, हे आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे। कारण आज जे 6 खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं वेगळे झाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले, आज त्यापैकी एक खासदार संजय दिना पाटील यांना प्रश्न विचारायला गेलेले काही पत्रकार होते, त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्यांना धक्काबुक्की सुद्धा झाली, त्यांना हिणवण्यात आलं आणि अत्यंत अश्लाघ्य भाषेत त्यांच्याशी बोललं गेलं। हे वर्तन अजिबात खपून घेणार नाही हेच दाखवून देण्यासाठी आज पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवर पूर्णपणे बहिष्कार टाकला आणि त्यांना ही पत्रकार रद्द करावी लागलेली आहे। अर्थात ते दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत होते, परंतु त्या पत्रकार परिषदेवरती आज बहिष्कार टाकण्यात आला। आमच्या सोबत असलेले काही पत्रकार या ठिकाणी आहेत, त्यांना विचारणार आहोत काय नेमकी भावना आहे, कारण अशा पद्धतीनं राजकीय वैमनस्य, आरोप प्रत्यारोप हे किती खालच्या पातळीला गेले आपण रोज बघतोय। म्हणजे त्यात संजय राऊतांनाही त्या ठिकाणी झाकून ठेवता येणार नाही, तेही शिवीगाळ करतायत, इथूनही शिवीगाळ होते, पण पत्रकारांना टीकेचा धनी का बनवलं जाते? नक्कीच बघा, 2 संजयांचा वाद होता, दोघांची एकमेकांशी शिवीगाळ होत होती आणि याचं वार्तांकन पत्रकार करत होते आणि जर नाही केलं तर मग समाज प्रश्न विचारेल की नेमकं तुमची भूमिका काय, तुम्ही का गप्प बसलाय, त्याचाच हा एक भाग होता। आणि म्हणून आज माझे जे सहकारी होते ते त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी शिवीगाळ केली, शिवराळ भाषेचा वापर केला, कॅमेरा बंद करण्यास सांगितलं आणि Y+ सुरक्षा असताना पोलिसांच्या सुरक्षेत मी धमकी देतोय, पोलिसांकडे जा, काय करायचं ते करा, अशा पद्धतीचे त्यांचे शब्द आहेत, भाषा आहेत, हे निषेधाधारी आहे। खरं तर जेवढे पत्रकार आहेत ते अक्षरशः कफन खिशामध्ये घेऊन, म्हणजे मृत्यूशय्येवरती जेव्हा जातो माणूस त्यावेळी जो पांढरा कपडा असतो तो रुमाल म्हणून खिशात ठेवतो आणि पत्रकारिता करत असतो, हे नेत्यांना कळायला पाहिजे। आणि कोणताही पत्रकार अशा धमक्यांना भीक घालत नाही किंवा घाबरत नाही, मात्र तरी देखील जर माध्यमांना अशा पद्धतीनं धमकी देत असेल तर मग लोकशाही कुठे आहे, तर मग कशा पद्धतीनं तुम्ही सर्वसामान्यांशी वागाल, हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर खरं तर विचार व्हायला पाहिजे। आज ते माफी मागण्यासाठी इथे येणार होते, पण सकाळपासून रोष इतका जास्त आपण पाहिलं की लातूरमध्ये निषेध झाला, सर्व महाराष्ट्र 36 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पत्रकारांच्या संघटना आहेत त्या सगळ्या निषेध करतायत, सगळ्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध केलेला आहे, जेवढ्या पत्रकारांच्या संघटना त्यांनी पण निषेध केलेला आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांनी माफी मागावी आणि अशा पद्धतीची भाषा कापून घेतली जाणार नाही, पत्रकारांना अशा धमक्या घालायच्या नाही। आम्ही घोटाळे बाहेर काढतो, आम्ही काय चुकतंय, नेते काय करतायत तेच समाजाला दाखवण्याचं काम करतो आणि जर पत्रकारांना अशा पद्धतीनं कोणी धमकी देत असेल तर मग आम्ही कसं काम करायचं, हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। आणि सुरक्षेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, पोलिसांची काय भूमिका आहे यावर सुद्धा बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, पण पोलिसांकडून अद्यापही काय झालेलं नाहीये। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी याबद्दल माफी मागायला पाहिजे, त्यांनी समोर यायला पाहिजे, त्यांनी ज्या पत्रकारांचा त्यांनी अपमान केलाय त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे, कारण त्यांचे कुटुंबीय, त्यांची मुलं बाळ, त्यांचे घरचे आई वडील हे नेमके काय विचार करत असतील, कोणत्या विवंचनेत असतील, आपल्या मुलांना त्यांनी थेट खासदार धमकी देतोय, उद्या त्यांचं बरं वाईट झालं तर काय होईल, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पण असेल। कारण ज्यावेळी धमकी पत्रकारांना येते त्यांचे जे घरचे असतात ते अस्वस्थ होतात, ते कुठेतरी डिस्टर्ब होतात आणि कुठलाही दोष नसताना यामध्ये पत्रकार जर भरडला जात असेल तर मग व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि याचा जाब त्यांनी दिला पाहिजे। यासाठीच आज पत्रकार परिषद होती, पण ही पत्रकार परिषद पण रद्द केली। पत्रकारांनी आपली एकजूट या ठिकाणी दाखवली, निषेध नोंदवला आणि खासदार संजय दिना पाटील यांनी याबद्दल माफी मागायला पाहिजे असं एकमत या सगळ्या पत्रकारांचं होतं। आणि पुढे नेमकी त्यांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। ऋत्विक, तू पण गेल्या अनेक वर्षांपासून फील्डवर आहे, तुला पण अनेकांनी धमक्या दिल्या असतील, तू पण त्याला भीक नाही घातली, मलाही अनेकांनी धमक्या दिल्या, मी त्याला कधी भीक घातली नाही, पण हा जो प्रकार आहे तो धक्कादायक आहे। लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे आणि ऑन कॅमेरा ही सगळी धमकी दिलेली आहे, त्यामुळे बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि पत्रकारांच्या देखील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात की ऑन कॅमेरा हे तुम्हाला धमकी देतात, तुम्ही गप्प कसे बसता। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि समोर येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे। खरं तर सगळ्या प्रेक्षकांना सांगायला हवं, गिरीश गायकवाड TV9 वृत्तवाहिनीचा पॉलिटिकल रिपोर्टर आहे, दिवस रात्र तो सगळ्या घडामोडी इत्थंभूत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट करत असतो, धावपळ करत असतो, अनेक वेळेला आपल्या फॅमिली प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्या कामाला प्राधान्य देऊन ही सगळी मंडळी जी आहे ही काम करत असतात। हे फक्त काम हे प्रोफेशनल म्हणून नाही तर एक प्रकारे समाजासाठी हे काम करतायत हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं। आणि अशा वेळेला आता सुधीर सूर्यवंशी हे सुद्धा खूप वरिष्ठ पत्रकार आहेत, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला माहिती असेल अजित पवार यांनी शपथ घेतलेली होती आणि
राष्ट्रवादीमधून बाहेर पडून ते कुठेतरी एक मोठा धक्का या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झालेला होता. त्याची सगळ्यात पहिली बातमी करणारे सुधीर सूर्यवंशी आहे. त्यामुळे प्रत्येक पत्रकार जो आहे हा काही ना काहीतरी व्हॅल्यूज घेऊन येतो, त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी आहे. आणि अशा पत्रकारांना तुम्ही इतक्या हलक्यात घेणं, तुम्ही शिवीगाळ करणं, सर तुम्ही इतक्या वर्षांपासून बघताय महाराष्ट्राचं राजकारण आणि कव्हर सुद्धा करताय, हा झालेला प्रकार जो आहे यावरती तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं ऋत्विक हा खूप निंदनीय असा प्रकार आहे. म्हणजे त्याला कितीही कंडेम केलं तरी ते अपुरं असा प्रकार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ऑन कॅमेरा म्हणजे इन पब्लिकमध्ये शिव्यांचा वापर करणे, शिवराळ भाषा वापरणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन धमकी देणं, म्हणजे पत्रकाराला मारण्याची धमकी देणं करणं, त्याला जीवेस उठवण्याची धमकी देणं तर कशासाठी? म्हणजे जो पत्रकार सकाळी 6 किंवा 7 वाजता घर सोडतो आणि मुंबईमध्ये जर आपण बघितलं असेल 1.5-2 तास लोक ट्रॅव्हल करतात, मंत्रालय असेल, विधिमंडळ असेल, इथे येतात आणि वार्तांकन करतात आणि त्याला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसताना त्याचा जीव असेल, त्याची फॅमिली असेल, याला धोक्यात घालून एक समाजासाठी म्हणजे एक समाजासाठी काहीतरी करावं किंवा समाजाचा एक चेक्स अँड बॅलन्स नावाची एक पद्धत असावी म्हणून तो गोष्ट करत असतो. आणि त्याला जर अशा पद्धतीने जर हीन पद्धतीने वागणूक दिली असेल तर मला असं वाटतं ही खूप निंदनीय अशी गोष्ट. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट ऋतिक, हे काही झालेला प्रकार काही हा मला वाटतं हा अचानक झालेला नाहीये. हे जे समाजामध्ये किंवा राजकारणांमध्ये अनेक दिवसपासून जे डिग्रेडेशन चालू आहे, सोशल व्हॅल्यूज म्हणा, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स म्हणा, इकॉनॉमिकल कन्स्ट्रेंट्स म्हणा, या प्रकारामुळे याचा हा रिझल्ट आहे. आणि त्याच्यामुळे भारत ऑलरेडी प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 151 नंबर आहे. म्हणजे 180 देशामध्ये आपली नंबर किती? 151. हा, आणि मागच्या काही वर्षात घसरला आहे. पत्रकारांचा होणाऱ्या हत्या, पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांची असुरक्षा, याच्यामुळे जो प्रेस फ्रीडम जो इंडेक्स आहे तो दिवसेंदिवस घसरतोय. आणि मला असं वाटतं की संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याने तो अजून 2-3 अंकांनी खाली घसरू शकतो, अशा पद्धतीने झाले. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, आपल्याला एक छोटीशी गोष्ट मी सांगतो, महात्मा गांधींची गोष्ट आहे. तर राजकारणी लोक कसे असतात, तर राजकारणी लोक कसे असतात याच्यावर त्याने एक सुंदर उदाहरण दिलं होतं. एका सभेमध्ये खूप मोठे लोक होते, अनेक लोक होते आणि एका बाईकडे सोन्याच्या दागिने होते, ज्वेलरी होते आणि तिला एका कामासाठी जायचं होतं अर्जंटली आणि ते दागिने ते घेऊन जाऊ शकत नव्हते. तर तिने त्या सभेमध्ये एक खादी कपडे घातलेला व्यक्ती, टोपी घातलेला व्यक्ती किंवा एक राजकीय नेता दिसणारा व्यक्ती तो तिने बघितला आणि तिने स्वतःचे दागिने त्या माणसाकडे सुपूर्द केले काही तासांसाठी आणि आपल्या कामाकडे गेले. तेव्हा त्या महिलेला विचारणं, तुम्ही असं का केलं? तर तिने सांगितलं, जो पांढरे कपडे घालतो, जो खादीचे कपडे घालतो, जो राजकारणी व्यक्ती आहे तो पवित्र आहे, तो समाजामध्ये पवित्र आहे आणि तो कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही, कुठल्याही प्रकारचे लूट करणार नाही, कुठल्याही प्रकारचे चिटिंग करणार नाही. म्हणून मी त्याच्याकडे माझे सर्व दागिने असतील किंवा हिरे मोती असतील त्याच्याकडे दिले. आज ती महिला देईल का? हा उलटा प्रश्न विचारतो. आज ती महिला देईल का? कारण की आज आपण बघतोय की ज्या गरीब लोकांच्या जमिनी असतील, ज्या गरीब लोकांच्या काही संपत्त्या असतील, ते हडपण्याचं काम सर्वात पहिले जर लोकांना विचारतं कोण करतात, तर राजकारणी करतायत. एवढी घसरण मला वाटतं राजकीय लोकांची झालेली आहे. तिला कुठेतरी ठीक करण्याचं, तिला कुठेतरी चेक्स अँड बॅलन्स करण्याचं पत्रकार त्याच्या माध्यमातून, त्यालाही अनेक मर्यादा आहेत, त्यालाही अनेक गोष्टींच्या याच्यामधून जावं लागतं. आणि ग्राउंडवर फील्डवर काम करणारा जो पत्रकार असतो, मला असं वाटतं त्याला अग्निदिव्यातूनच जावं लागतं. कारण की तो एसीमध्ये बसून किंवा बाहेर त्या सुरक्षेमध्ये तो अजिबात नसतो. रस्त्यावरचा माणूस असतो, त्याला कोणी, आपण कालची घटना बघितली रेल्वेमध्ये, एका मुलाला चाकू घालून मारण्यात आलं. म्हणजे ट्रॅव्हल करताना लोक आता बॅगांमध्ये चाकू, सुऱ्या, बंदुका घेऊन ट्रॅव्हल करायला लागले. असं जर काही झालं तर उद्या काय होऊ शकतं? त्याच्यामुळे पत्रकार, मला असं वाटतं की ही खूप मोठी थ्रेट आहे. आज ते धमकी देत आहेत, उद्या त्याचं ऍक्शनमध्ये पण होऊ शकतं. त्यांनी ऑलरेडी क्लेम केलेला आहे की 5 लोकांना त्यांनी मारलं, बॉम्ब वगैरे अशा गोष्टी त्यांनी ते क्लेम केल्या. मला असं वाटतं की खूप चिंतेची, आणि पत्रकारांना नव्हे तर समाजाने याचा विचार केला पाहिजे. समाज आपण कुठल्या लोकांना निवडून देतोय, कुठल्या लोकांना सपोर्ट करतोय, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला. कारण की जेवढं ते व्यक्ती दोषी आहेत तेवढं समाज सुद्धा त्याच्यामध्ये इक्वली रिस्पॉन्सिबल असं मला असं वाटतं. कारण की त्यांनी सुद्धा मतदानाच्या वेळी 1000, 2000 किंवा थोड्या काही लालचापोटी चुकीचे व्यक्ती न निवडता चांगले जे व्यक्ती असेल याच्या जर निवडले
तर समाज सुधरेल किंवा एक चांगलं चित्र समाजापुढे निर्माण होईल. त्याच्यामुळे समाजाने सुद्धा ऍक्टिव्ह रोल प्ले केला पाहिजे. फक्त पासिंग द बकेट, आमचं मतदान झालं, आमचं काम झालं असं न करता, कारण की जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ते 70-75 वर्षापूर्वी मिळाले. स्वातंत्र्य मिळून झालं म्हणजे संपलं नाही. स्वातंत्र्य प्रत्येक दिवसाला तुम्हाला संघर्ष आहे, तर तुमचं स्वातंत्र्य टिकून असतं, तर तुमचं स्वातंत्र्य अबाधित असतं. जर तुम्ही संघर्ष करणं सोडून दिलं तर तुमचं स्वातंत्र्य जसं 180 मध्ये 151 नंबर आहे तशा अजून नंबर खाली जाईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण खाली जाऊ शकतो. म्हणून जसं तुकाराम महाराज म्हणायचे, रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग, त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने वागलं पाहिजे. तरच मला असं वाटतं समाजामध्ये काही सुधारणा होईल. नाहीतर पुढचा काळ खूप कठीण आहे. ऑलरेडी आपल्याकडे अनेक प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. पाऊस नाही, इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट आहे, लोकांचे जॉब जातात. मीडिया तर ऑलरेडी त्याच्यापेक्षा जास्त ट्रबलमध्ये, म्हणजे काही मीडिया तर ऑलरेडी शटडाऊन होत आहेत. जे काही आपल्या जीवावर काहीतरी लोक रिस्क घेऊन काम करत आहेत त्यांना जर अशी धमकी मिळत असेल किंवा त्यांचा प्रश्न विचारण्याचा हा अधिकार, तुम्ही ते म्हणतात प्रश्न विचारू नका, अशी अडचणीचे प्रश्न विचारू नका. मग विचारायचं काय, बोलायचं काय? म्हणजे आपल्याकडे म्हणजे प्रेस नावाची गोष्ट किंवा मीडिया नावाची गोष्ट ठेवायची का नाही, फक्त 3 स्तंभ ठेवायचे, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी याच्यावर जास्त विचार केला पाहिजे. निश्चित. तर समाजाचं जे अधपतन होत चाललेलं आहे ते रोखण्याचं काम आता समाजानेच हाती घ्यायला हवं. आणि या निमित्तानं एक चौथा स्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे पाहतो, आपण पत्रकारांकडे पाहतो, त्यांना सुद्धा आता सुरक्षा देण्याचं काम हे सरकार करेल की नाही. कारण सरकारचेच पोशिंदे किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत तेच जर अशा पद्धतीनं धमक्या द्यायला लागले तर मला वाटतं फार कठीण काळ आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे. एक तरुण पत्रकारांचं आणि एक महिला पत्रकारांचं नेतृत्व करणारी साक्षी यादव माझ्यासोबत आहे. ती सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करते. दिवस रात्र ती क्राईमच्या स्टोरीज कव्हर करते, ती पॉलिटिकल बीट कव्हर करते. तिचा काय अनुभव आहे, तुझं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीनं संजय दिना पाटील यांनी शिव्या दिलेल्या आहेत? तू तर नवीन आहेस, म्हणजे फार तर तुला 2-3 वर्ष झालेली असतील, बरोबर? हो बरोबर, अगदी सर. मला तर वाटतं या गोष्टीचा सर्वप्रथम निषेध करायला हवा. कारण जेव्हा तुम्ही कुठली पत्रकार परिषद घेता किंवा जनतेपर्यंत तुम्हाला माहिती पोहोचवायची असते, आम्ही हे काम करतो, आम्ही ते काम करतो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची गरज असते. तुम्ही स्वतः प्रेस नोट टाकता, या वेळी ह्या दिवशी आमची पत्रकार परिषद आहे. आणि जेव्हा तुमची गरज संपते तेव्हा तुम्ही पत्रकारांना शिवीगाळ करता. उद्या चालून त्या पत्रकारांच्या मुली आहे, बायका आहे, जर ते व्हिडिओ बघतील, त्यांच्या नवऱ्याला बापाला जर कोणी शिव्या दिल्या तर त्या व्हिडिओत त्याच्या माध्यमातून त्या बघेल तर त्यांना किती वाईट वाटेल हा प्रश्न इथे उपस्थित होतो. कोणत्या पण तुम्हाला गरज असली की तुम्ही पत्रकारांना बोलवता आणि गरज नसली की पत्रकारांना शिवीगाळ करता, हे कितपत योग्य आहे? तुम्ही तुमच्या खासदारकीचा, नेतेगिरीचा हा गैरवापर करताना असं आपल्याला दिसतो. एकंदरीत पाहायला गेलं तर नेत्यांची, खासदारांची ही भाषा नसावी. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर सर्वांचे प्रश्न, त्या भागाचे प्रश्न आपल्याला मिटवायचे आहे. आणि तुम्ही जो पत्रकार तुम्हाला समोरून येतो, तुमच्या बातम्या दाखवतो, तुम्हाला तुमच्या तळागाळातल्या तुम्ही जे काम करता ते तुम्ही सांगता की पत्रकाराला या आम्ही हे काम करतो असं दाखवता आणि गरज संपली की पत्रकाराला शिवीगाळ करता, हे कितपत योग्य आहे? माझ्या मते तर जाहीर निषेध आहे माझा जो संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल बोलला आहे. आता आपण बघतो पावसाच्या बातम्या असतील, क्राईमच्या बातम्या असतील, बलात्काराच्या मुलींच्या व लहान मुलींच्या बलात्काराच्या बातम्या असतील, शेतकऱ्यांच्या बातम्या असतील, राजकीय बातम्या असतील, ते संपूर्ण बातम्या पत्रकार दाखवतात आणि पत्रकारांमुळेच त्या बातम्या दाखवल्या जातात. जर तुम्ही पत्रकारांचा एवढा अपमान करता, त्यांना शिवीगाळ करता, तर उद्या चालून जर पत्रकाराने बातम्या दाखवल्याच नाही, जर उद्या चालून पत्रकारांनी सांगितलं की पाऊस पडणार, पावसाचे अपडेट दिले नाही, तर तुम्ही घराबाहेर कसे पडणार हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. तुम्हाला उद्या चालून सांगायचंय की आम्ही या भागात कामं केली आहे आणि पत्रकारांना बोलवता सुद्धा, कॅमेरे घेऊन या तुम्ही तुमची, आम्ही या भागात एवढं काम केलं आहे, आणि तुम्ही पत्रकारांना शिवीगाळ करता. म्हणजे गरज संपली की तुम्ही पत्रकारांना व्हॅल्यूज देत नाही, असं माझं मत आहे. तर साक्षीने तिचा अनुभव आणि तिचं मत जे आहे ते सांगितलेलं आहे. आपल्यासोबत पडद्यामागचे जे काम करणारे आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे कॅमेरा पर्सन आहेत, व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत, त्यांचं मत काय आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण शेवटी त्यांच्या शिवाय ज्या गोष्टी तुम्ही पाहता, अनुभवता, ज्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळते ते यांच्या कष्टामुळे हे शक्य होतं. आज दिवस रात्र ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, कुठल्याही परिस्थितीत त्याचा कॅमेरा सांभाळून तो या ठिकाणी ते तसंच कर्तव्य जे आहे हे बजावत असतो. गणेश काळे, नेटवर्क 18 लोकमतमधून आहे. गणेश, आज जो प्रकार घडला अत्यंत निंदनीय आहे, परंतु ही गोष्ट थांबेल असं वाटतंय का? कारण निषेध व्यक्त होतो, धिक्कार केला जातो, परंतु कुठेतरी लोकप्रतिनिधींचा हा जो कुठेतरी अशा पद्धतीनं वागण्याचा जो प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसतंय.
खरं तर हे खूप लज्जास्पद आहे. लोकांसाठी, लोकांमधून निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी आहे. आम्ही नेहमी लोकांसाठी आवाज उठवतो, लोकांच्या समस्या दाखवत असतो, लोकांचे प्रॉब्लेम दाखवत असतो. पण हे अशा प्रकारे जर आम्हालाच धमकवण्यात येते, आमचीच जर लायकी काढण्यात येते, तर सरळ हे खूप दयनीय आहे, लज्जास्पद आहे. याचा सगळेजण निषेध करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध होतोय. त्यानंतर आज इथे त्यांनी पत्रकार परिषद घेण्याची भूमिका घेतली. तुम्ही, गिरीश ह्या लोकांनी सर्वात आधी पुढाकार घेतला की नाही, आपण ह्या झालेल्या गोष्टीचा निषेध केलाच पाहिजे. सर्व कॅमेरामॅननी याला साथ देऊन आम्हाला काम करणं, ह्या गोष्टीचा आम्हाला भागच असतो की आम्हाला या सर्व चित्रीकरण करणं, कारण ऑफिसचं प्रेशर असतं, सगळ्या गोष्टीचं आमच्यावर प्रेशरच असतं. पण आज हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. आमच्यावर झालेला हा म्हणजे आता बोलू नये इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये ही झालेली प्रतिक्रिया आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बघितली, संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध होतोय. पण यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. ज्या पत्रकार तुम्ही हक्कासाठी कायदे करता, सगळ्या सुविधा करता, सगळ्या गोष्टी करता, पण आज समाजसेवकच जर अशा प्रकारे वागत असतील तर सामान्य माणसांना मग न्याय कोण देणार? जर अन्याय हा पत्रकारांवरतीच होतोय, पत्रकारांवरतीच अशा प्रकारचा दबाव टाकला जातोय, पत्रकारांवरती अशा प्रकारची भाषा वापरली जाते, तर मग सर्वसामान्यांचं काय? तर एकूणच या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एक गोष्ट यामध्ये लक्षात येते आहे की समाजाचं तर मोठ्या पद्धतीनं अधपतन सुरू आहे आणि ही जबाबदारी जे खरं तर या समाजाचे रखवालदार म्हणून समजले जातात, मग ते राजकारणी असतील, विधिमंडळात जनतेचे प्रश्न पाठवण्यासाठी लाखोच्या संख्येने मतदान घेऊन लोकांचा पाठिंबा मिळवून जे निवडून येतात, ते जर अशा पद्धतीनं वागत असतील तर यामुळे फक्त त्यांचंच नाही किंवा फक्त एकूण या व्यवस्थेचं नाही तर महाराष्ट्राची बदनामी होतेय. महाराष्ट्राला अख्खा देश बघतोय आणि महाराष्ट्राला कुठेतरी मान खाली घालावी लागेल याची जाणीव निश्चित या निमित्तानं झाली पाहिजे. कॅमेरा पर्सन राजू इनामदार सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तकसाठी.